येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात 2 बांधकामं पाडली, हा असणार पाडकामाचा आठवडा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेचे बडतर्फ केलेले अधिकारी नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, क्षीरसागर आणि घंटे यांनी दिलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कोर्टाच्या आदेशानुसार पाडकामाची कारवाई आजपासून सुरू झाली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आणि महापालिकेचे बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग अशा शेकडो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता जेसीबीच्या सहाय्यानं पाच्छा पेठेतील वन बिल्डर आणि इब्राहिम किल्लेदार या दोघांच्या इमारतीमधील बेकायदेशीर भाग पाडण्यात आला. या दोन्ही इमारतीमध्ये पार्किंगच्या ठिकाणी गाळे काढण्यात आले होते, ते उद्ध्वस्त करण्यात आले. तसंच या दोन्ही इमारतीमध्ये वरचा एक अतिरिक्त मजला बेकायदेशीर असून तो देखील लवकरच पाडला जाणार आहे. नाईकवाडी आणि टोळीनं दिलेल्या 96 बांधकाम परवाने यापैकी 35 बांधकामं महापालिकेकडून पाडली जाणार आहेत. त्यामुळे आजपासून सुरू झालेली ही कारवाई पुढे 8 दिवस सुरूच राहणार आहे. 2021 पासून ही प्रकरणं गाजत असून प्रत्यक्ष पाडकामाला आजपासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण इमारत न पाडता जेवढे बेकायदेशीर बांधकाम आहेत तेवढेच पाडले जात आहेत, अशी माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात उद्या राज्यभर मेडिकल दुकानं बंद राहणार. अत्यावश्यक औषधं मिळवण्यासाठी सोलापूर औषध प्रशासनानं 95 52 92 61 13 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. एक घर एक झाड या अंतर्गत सोलापूर शहरात 5000 झाडांचं वाटप केलं जाणार आहे. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांची माहिती. 21 मे पासून शुभारंभ. जुळे सोलापुरातील अंजनी मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडले मायक्रो ग्रीन्स या विषयावर गार्डन लव्हर्स ग्रुपच्या वतीनं कार्यशाळा आणि प्रदर्शन. प्राध्यापिका अंजू क्षीरसागर यांचा पुढाकार. टेक्निकल अवेअरनेस ऑन क्लायमेट स्मार्ट वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर या विषयावर डेन्मार्क इथं आयोजित केलेल्या कार्यशाळेसाठी सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्यासह महाराष्ट्राचं शिष्टमंडळ डेन्मार्कमध्ये दाखल. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातच निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे सोलापूर महापालिकेच्या उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घेता येणार नाही कोणताही धोरणात्मक निर्णय. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. सोलापूरच्या करमाळ्यातील केळी पिकाच्या लागवडीत मोठी घट. सततच्या अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वारे आणि काही भागात दुरूनच शेतातील उभी केळीची पानं आणि झाडं अज्ञातांकडून तोडण्याच्या धक्कादायक घटनांमुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान. सोलापुरात आज नोंदवलं 40.9 अंश तापमान, मात्र धग प्रचंड, नागरिक हैराण. सोलापुरात पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 1 रुपयांनी आज पुन्हा वाढलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलवली बैठक. राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादासंदर्भात चर्चा. उद्या संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन. राज्यातील सुमारे 70 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरल्यानंतर तांत्रिक त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या खऱ्या पात्र भगिनींना न्याय देण्यासाठी शासनाचा जिल्हा स्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. पुणे जिल्हा परिषदेची 5 बँक खाती गोठवली. अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची तब्बल 1084 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यानं प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं पुणे जिल्हा परिषदेची 5 बँक खाती गोठवली. यंदा मान्सूनमध्ये नागरिकांवर जलसंकट. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 33.16% एल निनोमुळे चिंता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. नागपुरात महायुतीकडे 75% मतं, बिनविरोधासाठी प्रयत्न करणार. लातूरमध्ये सीबीआय पथकाकडून मोठेगावकरच्या क्लासेसमधील 3 तास चौकशी. कागदपत्रांचा काही डेटा तपासण्यासाठी ताब्यात, मुलाचीही चौकशी. भोंदू अशोक खरात याला 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक करायला विशेष न्यायालयाकडून सक्तवसुली संचालनालयाचा हिरवा कंदील. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. यंदाच्या मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकंदर 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपयांची मदत जाहीर. परिपत्रक जारी. बदलापूर स्त्री बीच प्रकरणी 5000 पानांचं दोषारोप पत्र दाखल. आतापर्यंत 8 डॉक्टरांना अटक. देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा. देशातील कोणत्याही मंदिरामधील सोनं विकलं जाणार नाही, केंद्र सरकारची माहिती. मंदिरामधील सोनं विकण्यासाठी कोणतीही योजना आणणार नाही.